मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल एक सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आणि यामध्ये एक नागपूरकडून पत्र जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये नेमकं काय दिलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहे। तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येत आहे। तर बघू शकता 2 जानेवारीला अशा प्रकारे नागपूरकडून एक पत्र जाहीर करण्यात आलेलं आहे आणि नेमकं या पत्रामध्ये काय दिलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। यामध्ये दिलेली माहिती आपण बघून घेऊ। उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की अधिवेशन कालावधी माननीय सचिव संचालित यांनी दिनांक 18/12/2024 रोजी घेतलेल्या बैठकीतील सूचनेनुसार नागपूर विभागाकरिता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 1 लाखाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे। हे उद्दिष्ट पार पाडण्याकरिता उपरोक्त सर्व संस्थांनी कार्यालयांनी आपल्या जिल्ह्यातील CMYKPY म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत प्राप्त खाजगी व शासकीय कार्यालय आस्थापनांनी भेटी घेऊन प्रति संस्था कमीत कमी 200 जागा स्थित करण्याच्या आहेत। करिता सर्व संस्था प्रमुखांनी आपल्या अधीनस्थ सर्व कर्मचाऱ्यांना संदर्भीय शासन निर्णयानुसार आपल्या जिल्ह्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्राप्त असलेल्या आस्थापना कार्यालयाला भेटी देऊन सदर शासन निर्णयानुसार जागा स्थित बाबत संबंधित आस्थापनाकडून खात्री करून नोंदणी बाबतची पुढील कार्यवाहीसाठी कौशल्य विकास उद्योजकता यांच्याकडे पत्र देण्यात आलेले आहे। तर याचा अर्थ असाच होतो की आतापर्यंत जेही विद्यार्थी सिलेक्ट करण्यात आलेले होते तर त्यांचा जो कार्यकाल आहे हा आता संपत आलेला आहे। तर तो कार्यकाल संपत असल्यामुळे नवीन नियुक्तीसाठी जागा खाली करण्याबद्दलचं हे परिपत्रक आहे। तर यामध्ये बघू शकता तसेच यापूर्वी आपल्या संस्थेत CMYKPY अंतर्गत नियुक्ती करण्यात आलेल्या इंटर्न या कालावधी पुढील महिन्यात संपुष्टात येत असल्यामुळे नवीन नियुक्ती करण्याच्या जागा पूर्णपणे भरण्याबाबतची कार्यवाही करावी। म्हणजे यामध्ये सांगण्यात येत आहे की या अगोदर ज्याही जागा भरलेल्या आहे तर त्या जागा आता पुढच्या महिन्यात खाली होणार आणि पुढच्या महिन्यात खाली झाल्यानंतर नवीन जागा भरण्याबद्दलचे हे एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि सर्व संस्थांना देण्यात आलेलं आहे की ज्याही जागा भरलेल्या ह्या तुम्ही आता खाली करा। तर यामध्ये आता विद्यार्थ्यांनी जेही ॲप्लिकेशन निवेदन दिलेले आहे तर यामध्ये अजूनपर्यंत कोणतीही अपडेट नाही, परंतु यामध्ये जेही विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे तर त्या विद्यार्थ्यांना जागा खाली करा याबद्दलचे निवेदन काढण्यात आलेले आहे। कारण 6 महिन्याचा जो कालावधी हा संपल्यानंतर पुढील नवीन नियुक्ती करण्यात येणार आहे याबद्दलचे हे परिपत्रक आहे। तर नेमकं आता काय होणार याबद्दलची संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे। हे जे पत्र आहे हे नागपूरकडून देण्यात आले आहे। तर अशा प्रकारे आता संपूर्ण जिल्ह्याचे सुद्धा पत्र येऊ शकतात। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।